जय ज्योती, जय क्रांती, जय सावता महाराज. मी परमेश्वर बनकर, लेखक व व्याख्याता, बीड. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामधील माळी समाजाच्या सामाजिक परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला होता. माळी समाजामध्ये असलेल्या जाती पोटजाती या संदर्भामध्ये सुद्धा आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केलेली होती. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माळी समाज महाराष्ट्रासह भारतातील कोणकोणत्या राज्यामध्ये आहे या संदर्भामध्ये आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. खरं तर महाराष्ट्रामध्ये माळी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे, परंतु महाराष्ट्रामधला माळी समाज हा जवळपास अनेक पोटजातीमध्ये विभागला गेलेला असल्यामुळे एकत्र येण्याच्या अनुषंगाने माळी समाजामध्ये तेवढी जागृती झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. खरं तर आपण महाराष्ट्रासह माळी समाज भारतामधल्या कोणकोणत्या राज्यामध्ये आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपण जर विचार केला राजस्थानचा, तर राजस्थानमध्ये सुद्धा माळी समाज मोठ्या प्रमाणामध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतो. राजस्थानमध्ये माळी समाजाला सैन्य माळी समाज म्हणून ओळखलं जातं. राजस्थानमधल्या माळी समाजाची सामाजिक परिस्थिती ही चांगली आहे, त्याबरोबरच राजकीय परिस्थितीसुद्धा राजस्थानमधली माळी समाजासाठी अनुकूल आहे. कारण माळी समाजाचे राजस्थानमध्ये मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं ते अशोकजी गेहलोत हे माळी समाजाचे होते. माळी समाजाचे राजस्थानमध्ये मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत. ही समाजासाठी खूप मोठी अभिमानाची बाब आहे. त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर राजस्थानमध्येच सुभाष सहरिया नावाचे माळी समाजाचे केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे माळी समाजाचेच व्यक्ती ज्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून राजस्थानमध्ये ते आपल्याला कार्यरत असताना पाहायला मिळतात. त्याच्यानंतर प्रभुलाल सैनी म्हणून हे सुद्धा माळी समाजाचेच आहेत, ज्यांनी राज्यमंत्री म्हणून राजस्थानमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे राजस्थानमधला जर विचार केला तर त्या ठिकाणी माळी समाजाची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक ही सर्व परिस्थिती चांगली असताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपण हरियाणाचा विचार केला तर हरियाणामध्ये सुद्धा माळी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे. हरियाणामधल्या जवळपास 10 विधानसभा मतदारसंघावरती माळी समाजाची पकड आहे. त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा माळी समाजाची चांगली पकड आहे. मध्य प्रदेशमध्ये कैलास विजयवर्गीय नावाचे माळी समाजाचे कॅबिनेट मंत्री आहेत. त्याच्यानंतर इंदरसिंग परमार हे सुद्धा मध्य प्रदेशमधलेच माळी समाजाचे उच्च शिक्षण मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत. त्याबरोबरच आपण जर विचार केला तर उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा माळी समाजाचे अनेक मंत्री त्या ठिकाणी कार्यरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नेपाळमधील सुद्धा तराई प्रदेशामध्ये माळी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे. झारखंडमधील माळी समाजाचा जर विचार केला तर झारखंडमध्ये सुद्धा माळी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्या ठिकाणी बांबूपासून टोपली वगैरे बनवण्याचं काम त्या ठिकाणचा माळी समाज करतो. त्याच्यानंतर बिहार असेल, त्याबरोबरच जम्मू काश्मीर असेल, तेलंगणा असेल, तेलंगणामध्ये सुद्धा माळी समाज आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. तेलंगणामधील आदिलाबाद असेल, या ठिकाणी सुद्धा माळी समाज मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असताना आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीने जर विचार केला तर माळी समाज हा भारतातील वेगवेगळ्या 20 राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याच उत्तर भारतामध्ये माळी समाजाचं दैवत हे शीतला माता म्हणून ते त्या दैवताला पूजण्याचं काम करतात. त्याबरोबरच छत्तीसगडचा जर विचार केला तर छत्तीसगडमध्ये पंढरा माळी म्हणून त्या ठिकाणी आपल्याला तो समाज पाहायला मिळतो. एकंदरीत माळी समाज हा भारतातील जवळपास 20 राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि इतर राज्यामध्ये तो कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की माळी समाज हा कुठे कुठे आहे, भारतामध्ये कशा पद्धतीने त्याचं जीवनमान आहे, कुठल्या देवतांना ते त्या ठिकाणी मानतात, त्याबरोबरच त्यांचा त्या ठिकाणचा व्यवसाय काय आहे, त्या ठिकाणची आडनावे काय आहेत, या सगळ्या गोष्टी हळूहळू आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समाजासमोर मांडत राहू. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीने विविध राज्यामध्ये माळी समाज हा राजकीयदृष्ट्या एकत्र आलेला आहे, सामाजिकदृष्ट्या एकत्र आलेला आहे, त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा माळी समाजांनी आपलं राजकीय अस्तित्व त्या ठिकाणी दाखवून देण्याची गरज आहे. आणि त्याबरोबरच या पोटजातीमधून बाहेर पडून माळी समाजाने केवळ माळी म्हणून एकत्र आलं पाहिजे. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त होतो आणि थांबतो.
जय ज्योती, जय क्रांती, जय सावता महाराज. धन्यवाद.